नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच प्रतीक्षेनंतर जे रब्बीसाठी जे अनुदानाची घोषणा करण्यात आली होती सरकारकडून, ती अनुदान वाटपाला आता सुरुवात झालेली आहे। परंतु बरेच शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की आमची तर केवायसी देखील झालेली नाही आहे, मग अनुदान त्यांना मिळणार किंवा नाही। तर अशाच प्रश्नाचे उत्तर आपण या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मित्रांनो, अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि बऱ्याच जिल्ह्यामध्ये जे आहे तर मदत देखील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसानाची मिळालेली आहे। परंतु अजूनही काही जिल्हे असे बाकी आहेत की ज्यामध्ये शेतकऱ्यांना मदत जी आहे ती अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। आणि जी घोषणा करण्यात आलेली होती सरकारकडून की दिवाळीपूर्वीच जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाईल, परंतु तसं झालं नाही। काही जिल्ह्यामध्ये जमा झाली, काही जिल्ह्यामध्ये अजूनही बाकी आहे। आणि आता जी रब्बीचं जे मदतीचे जे जाहीर करण्यात आले होतं की हेक्टरी 10,000 रुपये शेतकऱ्यांना दिल्या जाणार, 3 हेक्टरपर्यंतची त्याची मर्यादा असणार आहे। तर आता यासाठी अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की यासाठी कोणते शेतकरी पात्र आहे आणि मदत ही कशी मिळणार आहे किंवा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळालेली आहे किंवा जे शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीसाठी पात्र आहे अशा सर्व शेतकऱ्यांना जी आहे ती रब्बीची मदत जी पेरणीसाठी जी सरकारकडून मिळणार आहे तर ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता यामध्ये जमा होणार, परंतु कोणत्या शेतकऱ्यांसाठी, तर हे 2 टप्प्यामध्ये जमा होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवलेला आहे आणि ज्यांना जे 282 तालुके होते, जे सर्व पात्र होते अतिवृष्टीसाठी, ज्यांना मदत मिळाली होती, अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये जे आहे तर हेक्टरी 10,000 रुपयाची मदत ही त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यामध्ये जर का तुम्हाला अगोदर मदत ही मंजूर झालेली असेल अतिवृष्टीची, परंतु तुमच्या खात्यावरती जमा झालेली नसेल, तरी त्या शेतकऱ्यांना देखील ती संपूर्ण अतिवृष्टीची मदत आणि ही रब्बीची जी हेक्टरी 10,000ची मदत आहे हे सर्व येत्या 15 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही राहिला त्यांचा प्रश्न, तर त्यांना एकतर केवायसी करावी लागणार किंवा कागदपत्र जे आहे तर ते आपल्या तलाठ्याकडे किंवा कृषी सहाय्यक किंवा तहसीलमध्ये त्यांना आपली कागदपत्र जमा करावी लागणार आहे। बरेच शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून सरकारी सांगत होते की फार्मर आयडी काढा, फार्मर आयडी हे आवश्यक असणार आहे। बरेच शेतकऱ्यांनी काढले, काही शेतकऱ्यांनी त्याला हलक्यामध्ये घेतलं आणि आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना यामध्ये मदत मिळण्यासाठी उशीर होऊ शकतो। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आणि ज्यांना पूर्वी अतिवृष्टीची मदत ही मिळाली होती, आता अशा सर्व शेतकऱ्यांना येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत त्यांचे जे अकाउंट हे आधारशी संलग्न आहे किंवा आधार लिंक आहे अशा अकाउंटवरती हेक्टरी 10,000 3 हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यांना त्यांच्या खात्यावरती ही रक्कम ही जमा होणार आहे। आता बरेच शेतकरी म्हणतील यासाठी केवायसी करायची आवश्यकता आहे का, तर यासाठी केवायसी करायची आवश्यकता नाही। जी मदत जी आहे ती फार्मर आयडीवरती जमा होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहे, तर आचारसंहितेमुळे यामध्ये काही बाधा येणार का किंवा मदत ही वितरणासाठी वेळ लागणार का, तर यासाठी कोणत्याही आचारसंहितेचे यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही। कारण ही जी आहे तर ही नैसर्गिक आपत्तीची मदत आहे, त्यामुळे त्यामध्ये वाटपाचा कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही। अशा प्रकारे एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। शेतकऱ्यांचं वेळोवेळी प्रश्न येत होते की केवायसी करायची गरज पडणार का आणि रब्बीचं जे मदत मिळणार आहे ती केव्हा मिळणार, तर याबाबतचं एक महत्त्वाचं असं अपडेट होतं। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा, वेळोवेळी येणारे महत्त्वाचे अपडेट आपल्याला मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।